नमस्कार. संतुलित जीवन आनंदी जीवन भाग 17 आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की काम किती करावं. मध्यंतरी इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि LNTचे सुब्रमण्यम यांनी काही मुलाखतीमध्ये काही कॉमेंट केल्या होत्या. नारायण मूर्ती म्हणाले की 72 तास तरी काम केलं पाहिजे भारतीयांनी. LNTचे सुब्रमण्यम म्हणाले की 90 तास तरी केलं पाहिजे आठवड्याला काम. आणि यावरनं बरंच वादंग झाला. ते जे म्हणले ते कुठल्या संदर्भात होतं, तर चीनच्या कंपॅरेटिव्ह जर भारताला पुढे जायचं असेल तर भारतीयांनी किती काम करावं या संदर्भात ते सगळं होतं. पण आपला विषय तो नाही आहे. आपला विषय हा आहे की आनंदी राहण्यासाठी माणसांनी किती काम करावं. यावरती जागतिक लेवलचं जे संशोधन आहे ते काय म्हणतं, तर साधारण 6 ते 7 तास जर आपण दिवसाला काम करत असू तर आपण आनंदी होतो. त्याच्याविषयी कमी झालं तरी माणसाला दिवसभरात काय केलं हा प्रश्न पडतो. जास्ती केलं तर ताणतणाव वाढतो आणि बाकी गोष्टींवर परिणाम होतो. झोप होत नाही नीट, कुटुंबाबरोबर वेळ देता येत नाही, स्वतःला वेळ देता येत नाही. आता ही सगळी चर्चा ठीक आहे. 6 ते 7 तास करावं प्रॅक्टिकल आहे नाही प्रत्येकाला माहीत नाही मला. पण निदान आपण प्रयत्न काय करावा, कसा करावा हा आपण थोडंसं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या येणार आहेत. जर आपल्याला 6 ते 7 तासामध्ये, कारण साधारण त्या वेळामध्ये अगदी काही एक्झॅक्ट तेवढं शक्य नाही करायचं असेल तर काय करता येईल आपल्याला. पहिली गोष्ट, कामाला जाण्याची आणि येण्याची वेळ पक्की ठरवून ठेवावी लागेल. बऱ्याच जणांची जाण्याची वेळ पक्की असते पण येण्याची वेळ त्यांची पक्की नसते, तर ती आपल्याला पक्की करून घ्यावी लागेल. समजा असं धरून चालू की संध्याकाळी 6ला आपल्याला निघायचं आपण ठरवलेलं आहे. हे जर आपण ठरवलं असेल तर आपल्याला मग त्याच्यानुसार मागे काम करावं लागेल की मला काम किती वाजता सुरू करायचं आहे आणि जो अवेलेबल वेळ आहे त्याच्यामध्ये मला काम कसं करायचं. बरेच जण असं म्हणतात की वर्क ऑक्युपाईज टाईम, आणि ते खरं आहे. आपल्याकडे जेवढा जास्ती वेळ असतो तेवढा आपण ते काम वाढवत नेतो. म्हणजे 4 तासातही काम होऊ शकतं, पण जर 6 तास असतील अवेलेबल तर 6 तासात होतं, 8 तास असतील तर 8 तासात होतं. सो वर्क ऑक्युपाईज टाईम. त्यामुळे दोन्ही लिमिट्स फिक्स करून घ्या, जायचं केव्हा यायचं केव्हा, आणि मग पाळायला सुरुवात करा. लोकांना, आपला बॉस असेल, कलिग्स असतील, ज्युनियर्स असतील, यांना हे थोडंसं ॲक्सेप्ट करायला थोडासा वेळ लागेल. त्यांना सवय होऊ द्यावी लागेल. एकदा सवय झाली, त्यांना माहिती होतं की हा माणूस 6ला जातो की मग काय तसे आपोआप ते सगळे ॲडजस्ट करून घेतात. पण हीच आपण सवय लावली की नाही बॉसच लेट थांबतो, की सगळ्यांना सवय लागते की आपणही लेट थांबतो, त्यांना माहिती असतं थांबतो. त्यामुळे सवय लावणं महत्त्वाचं. पण बऱ्याच मुलांच्या मनात प्रश्न येईल की अरे आमच्याकडे कामच इतकं असतं की आमचं काही 6-7 तासात होत नाही. काय करता येईल आपल्याला. काही सोपे सोपे उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट, इलिमिनेटचा फॉर्म्युला लावा. जे आपण काम करतोय आत्ता ते खरंच आवश्यक आहे का. काही वेळेला आपण बऱ्याचदा अशा गोष्टी करत असतो की त्याला खरं काही अर्थ नसतो. कोणीतरी काहीतरी करतं आणि आपण आपलं ईमेलला रिप्लाय देत बसतो, काहीतरी मेकॅनिकल एंट्रीज करत बसतो, त्याला काही अर्थ नसतो पण करतो. ज्या गोष्टी इलिमिनेट करणं शक्य इलिमिनेट करा. ते शक्य नसेल, काही गोष्टी आवश्यक असत करणं, त्याला ॲटोमेट करता येईल त्याचा विचार करा. उदाहरणार्थ एक्सेलमध्ये फॉर्म्युलाज आहेत. काय रिपिटेटिव्ह कामं असतील त्याला AI सारखी टूल वापरता येतील का. ॲटोमॅटिक रिमाइंडर्स पाठवता येतील का ईमेल्स. या सगळ्या जर गोष्टी केल्या तर बऱ्याचशा गोष्टी ॲटोमेट होऊ शकतील. तेही शक्य नसेल तर सिम्प्लिफाय करा. जी नेहमी लागणारी फोल्डर्स आहेत ते डेस्कटॉपवरती त्याचे शॉर्टकट ठेवा. म्हणजे प्रत्येक गोष्ट सर्च करत जावं लागणार नाही, शोधत जावं लागणार नाही. नेहमी जे मेल पाठवावं लागतात त्याचा साधारण महिना आपला ड्राफ्ट कायम असतो, तो ड्राफ्ट कुठेतरी सेव्ह करून ठेवा, तोच कट पेस्ट करून वापरा. सिम्प्लिफाय. त्याच्यानंतर जे काय काम राहील डेलिगेट करायचा प्रयत्न करा. सगळी गोष्ट स्वतः करू नका. आपला हा जो आग्रह असतो की प्रत्येक गोष्ट मीच करीन कारण मलाच चांगलं येतं, परफेक्शनची अपेक्षा, आणि म्हणून दुसऱ्याला द्यायचंच नाही, त्यांनी माणूस स्वतः अडकत जातो. थोडंसं ठीक आहे, चुका होतील. आपण जेवढं काम चांगलं करतो तेवढंच आम्हाला कदाचित होणार नाही, पण इतरांना सुद्धा ते काम देण्याची, आपले जे ज्युनियर्स आहेत, बाकी लोक आहेत, त्यांना सुद्धा ते काम देण्याची सवय ठेवा. तेही शक्य नसेल तर आउटसोर्स करा. बाहेरनं काही करून घेता येतं बघा. चांगले एजन्सीज अवेलेबल आहेत, ते करता येईल का बघा.
आता हे सगळं आपण करत असताना आपण वेळा फिक्स केल्या, आपण वेळेवरती घरी जायला लागलो, वेळेवर यायला लागलो, कामं काही अशी ॲटोमेट केली, इलिमिनेट केली, तर कंपनीचा किंवा मॅनेजमेंटचा असं समज होण्याची शक्यता आहे की हा फारसं काम करत नाही आणि मग त्याचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो का? तर होऊ शकतो. मग करायचं काय? सोपं काम आहे. आपण जे काही काम करतो त्याचं योग्य प्रेझेंटेशन वेळोवेळी मॅनेजमेंटला, बॉसला देत राहा. दिवसाच्या शेवटी, आठवड्याच्या शेवटी, की या आठवड्यात मी काय ठरवलं होतं, काय झालं आणि कसे अचिव्हमेंट झाली. कारण शेवटी कुठल्याही मॅनेजमेंटला काय पाहिजे असतं की कामं पूर्ण झाली का, रिझल्ट निघाले का. आपण कुठल्या डॉक्टरला विचारतो का की तुम्ही किती तास ऑपरेशन केलं? ते बघत नाही आपण. ऑपरेशन सक्सेसफुल झालं का, रिझल्ट मिळाले का, हा मुख्य प्रश्न असतो. त्यामुळे ही मॅनेजमेंटची मानसिकता समजावून घेऊन आपण जर हे चालू केलं की ठीक आहे, मी वेळेवर जातो, पण बघा माझी कामं सगळी कंप्लीट आहेत, मला जे टार्गेट दिली होती कंप्लीट होत आहेत, मला नाही वाटत मॅनेजमेंटला कुठल्या सगळे फार काही त्याच्यामध्ये घेणं देणं असतं. आता हे सगळे केल्यानंतर उरलेल्या वेळात काय करायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर उरलेल्या वेळामध्ये आपल्यासाठी, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, आपल्या काही आध्यात्मिक प्रगतीसाठी मागचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले असतील त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिल्यात की वेळोवेळी आपल्या कोरडीला धार लावली पाहिजे, वाचन केलं पाहिजे, काही साधना केली पाहिजे, मनशांतीसाठी ध्यानधारणा केली पाहिजे. त्याच्यासाठी हा उरलेला वेळ वापरणं आवश्यक आहे. पण बऱ्याचदा होतं काय, निघतो घरी 6ला जायला, पण व्हॉट्सअप ऑन असतो, कॉल्स ऑन असतात आणि मग कायम आपलं व्हॉट्सअपवरती कंपनीचंच चालू असतं, घरी गेलं तरी कॉल्स चालू असतात. ही सुद्धा कुठेतरी सवय लावायला पाहिजे. आता आपल्या इथं नाही आहे, पण बाकी देशांमध्ये राईट टू डिस्कनेक्ट आहे. म्हणजे संध्याकाळची वेळ झाल्यानंतर 5-6 नंतर जी काही ऑफिशियल वेळ असेल त्यानंतर शक्यतो कॉल कोणी कोणाला करायचं नाही, अनलेस देर इज अ इमर्जन्सी. किंवा काही देशांमध्ये ईमेलसुद्धा पाठवायचे नाही, असा सुद्धा नियम आहे. आपल्याकडे सुद्धा आता संसदेमध्ये हा कोणीतरी ठराव मांडलेला आहे, राईट टू डिस्कनेक्ट. तो येईल तेव्हा येईल, पण निदान आपल्या लेवलला आपण लोकांनी सवय लागायला पाहिजे. आणि बऱ्याच काही आग लागत नाही, एवढं काही अर्जंट काहीच नसतं, दुसऱ्या दिवशीपर्यंत थांबू शकतं. आपण सॉफ्टली नो म्हणू शकतो की आज नाही, उद्या करीन मी हे नक्की. अगदी अर्जंट असेल तर निश्चित करू, पण तीसुद्धा लोकांना सवय लावलं पाहिजे. नाही तर कारण नसताना आपलं संध्याकाळी फोन करायचे, कारण नसताना हे अर्जंट आहे, ते अर्जंट आहे, कारण नसताना आजच पाहिजे. या गोष्टींना आपल्याला हळूवारपणे नाही म्हणायचं आपण शिकलो तरीसुद्धा आपला वेळ बराच वाचू शकतो. आणि आपल्याला जो उरलेला वेळ आहे तो जर आपल्याला संतुलन करता आलं त्याचं काम आणि आपलं इतर आयुष्य, ज्याला आपण वर्क लाईफ बॅलन्स पण म्हणतात लोक, तर तो जर आपल्याला करता आला तर निश्चित आनंदी होतो. फिनलंडचं उदाहरण घ्या. फिनलंडमध्ये साधारणतः दिवसाला 6 ते 7 तास काम करतात लोक आणि आठवड्याला 40 तास काम करतात. आणि फिनलंड हा जगातला सगळ्यात आनंदी देश आहे असं आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं आहे. तर आपण हे थोडंसं फॉलो करायचा प्रयत्न करू. 100% जरी सक्सेस नाही झालं तर त्यातलं आपण थोड्या टिप्स जरी वापरल्या तरी आपल्या आयुष्यात खूप चांगला सकारात्मक फरक पडू शकतो. असे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मागचे व्हिडिओसुद्धा बघा, कारण त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगले टिप्स आहेत. नाही तर मग असं होतं की हे रिसेंट व्हिडिओ आपण बघतो आणि मागचे बघत नाही. आणि हे काही व्हिडिओ असे आहेत की जे परत बघून आपण आपल्या अंमलात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण एकदा ऐकून बऱ्याचदा होत नाही, ते परत ऐकले पाहिजेत. म्हणजे त्याचं एक रिपिटेशन होतं आणि आपल्या मनामध्ये कुठेतरी ठसतं आणि मग आपण ते करू शकतो. व्हिडिओ छोटेत, फार वेळ लागत नाही, दिवसातून अगदी 5-6 मिनिटं आपण आरामशीर काढू शकता. नमस्कार.